टेक्निकल ॲनालिसिसचा अभ्यास करून डे ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी वेबसाईट, सर्व प्रोफेशनल ट्रेडरांची सर्वात आवडती वेबसाईट म्हणजे ट्रेडिंगव्ह्यू. या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंगव्ह्यूचा उपयोग करून प्रत्येक शेअरचे टेक्निकल ॲनालिसिस कशा प्रकारे करायचे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. मी प्रसाद प्रकाश गायकवाड आपल्या सर्वांचे माझ्या मराठी प्राइस ॲक्शन ट्रेडर अँड ट्रेनर यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करतो. मला माहीत आहे की एखाद्या शेअरचे टेक्निकल ॲनालिसिस करून डे ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी एखाद्या चार्टिंग सॉफ्टवेअरची किंवा वेबसाईटची किती आवश्यकता असते. ट्रेडिंगव्ह्यू ही खूप छान वेबसाईट आहे. मी स्वतः ही ट्रेडिंग करण्यासाठी यूज करतो. याच्यामध्ये भरपूर फॅसिलिटीज आहेत. नवीन ट्रेडरांना लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी ट्रेडिंगव्ह्यूमधील पेपर ट्रेडिंग सुविधेचा उपयोग करता येईल. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण ट्रेडिंगव्ह्यूची संपूर्ण माहिती, त्याचे संपूर्ण टूल मी तुम्हाला प्रॅक्टिकली यूज करून दाखवणार आहे. तर चला मग आपण कम्प्युटर स्क्रीनकडे जाऊ. गुगलला सिम्पली ट्रेडिंगव्ह्यू हे टाईप करून सर्च करा की पहिल्यांदाच तुम्हाला वेबसाईट भेटेल जी आहे in.tradingview.com. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ट्रेडिंगव्ह्यू हे वेबसाईटचे होम पेज ओपन होईल. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, इथे तुम्ही चार्ट पाहू शकता, ट्रेड पाहू शकता, मार्केट पाहू शकता, स्क्रीनर्स पाहू शकता, त्या भरपूर काही गोष्टी तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. आता हे एडिटर्स पिक आहेत, म्हणजे भरपूर काही एडिटर लोकांनी हे त्यांचे जे स्ट्रॅटर्जी आहेत, पॅटर्न आहेत ते शेअर करण्यासाठी इथे टाकलेले आहेत. त्याचबरोबर ही मार्केट समरी आहे. तुम्ही या मार्केट समरी पाहून मार्केटचा सध्याचा कल ओळखू शकता. इथे तुम्हाला आता इथे इंडायसेस दिसत आहेत, ग्लोबल इंडायसेस पण दिसत आहेत. इथे तुम्ही करन्सीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या वेगवेगळ्या देशांच्या करन्सी दिसतात. हे USD डॉलर आहे, ग्रेट ब्रिटन पाऊंड आहे, जॅपनीज येन आहे. ह्या करन्सीज तुम्हाला इथे दिसतात. त्याबरोबर फ्युचरमध्ये तुम्हाला इथे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल ह्याच्या व्हॅल्यू किमती तुम्हाला इथे दिसतात. क्रिप्टोमध्ये तुम्हाला क्रिप्टो करन्सीज, बिटकॉइन्स इथे तुम्हाला दिसतात. त्याचबरोबर खाली इथे तुम्हाला ब्रोकर दिसतात, म्हणजे हे capital.com, currency.com हे US चे ब्रोकर आहेत. ट्रेडिंगव्ह्यू ही US बेस्ड वेबसाईट आहे, त्यामुळे इथे फक्त US बेस्ड ब्रोकर दिसतात. इथे तुम्हाला इंडियन ब्रोकर अटॅच करता येत नाहीत. त्याचबरोबर इथे तुम्हाला स्टॉक दिसतात. आता इथे मी NSE सिलेक्ट केल्यामुळे इथे फक्त इंडियाचे स्टॉक दिसत आहेत. तुम्ही इथून दुसरा कोणत्या जरी देशाचे पाहायचे असतील तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर इथे तुम्हाला संपूर्ण स्टॉक दिसतील, टॉप गेनर्स दिसतील, टॉप लुजर्स दिसतील. त्याचबरोबर याच्या खाली हे न्यूज पॅनेल आहे. या संपूर्ण न्यूजमध्ये ट्रस्टेड सोर्सेस कडून ज्या न्यूज शेअर मार्केट बद्दल येतात त्या इथे तुम्हाला पाहायला भेटतात. असे हे ट्रेडिंगव्ह्यूचे होम पेज आहे. तर आता तुम्हाला ट्रेडिंगव्ह्यू मध्ये लॉग इन करण्यासाठी या आयकॉनवरती क्लिक करावे लागेल आणि साइन इन म्हणावे लागेल. साइन इन म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या जीमेलच्या अकाउंटचा उपयोग करून ट्रेडिंगव्ह्यू मध्ये लॉग इन होऊ शकता. क्लिक केल्यानंतर अशी ही विंडो ओपन होईल आणि तुमच्या गुगलच्या अकाउंटने तुम्ही याचे साइन इन होऊ शकता. इथे तुमचा पासवर्ड तुम्ही एंटर करा आणि नेक्स्ट म्हणा. आता तुम्ही तुमच्या गुगलच्या अकाउंटने ट्रेडिंगव्ह्यूला लॉग इन झालेला आहात. आता तुम्हाला कोणत्याही एका स्टॉकचे, इंडेक्सचे, कोणत्याही इन्स्ट्रुमेंट बद्दल जर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस करायचे असेल तर तुम्ही इथे सिम्बॉल लिहिलेले आहे, त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहे, तुम्ही इथे सिम्पली टाईप करू शकता. आता मी इथं सिम्पली निफ्टी टाईप करतो. तर इथे संपूर्ण निफ्टी येते. स्टॉकमधले हे निफ्टी, नंतर फ्युचर्समधले हे निफ्टी फ्युचर्स येते, नंतर इंडेक्स मधले पण इथे निफ्टी 50, बँक निफ्टी, या संपूर्ण इंडेक्स इथे आलेला आहे. इथे निफ्टी 50 मी सिलेक्ट करतो. आता मी निफ्टी 50 सिलेक्ट केल्यानंतर असा हा टेक्निकल चार्ट तुम्हाला दिसेल. हा चार्टचा उपयोग टेक्निकल ॲनालिसिस साठी तुम्ही करू शकता. आता पहिल्यांदा आपण हा वरील पोर्शन पाहू. आता इथे तुम्ही इथे निफ्टी आहे. जर तुम्हाला दुसरा कोणता स्टॉक्स जर तुम्हाला इथे
चार्ट मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. जर तुम्हाला इथे रिलायन्स हवा आहे तर इथे निफ्टी काढून तुम्ही रिलायन्स टाईप करू शकता. तर रिलायन्स टाईप केल्यानंतर इंडेक्स मध्ये तुम्हाला रिलायन्स दिसणार नाही, तुम्हाला स्टॉक मध्ये रिलायन्स पाहावं लागेल. मग इथे तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीज दिसेल. रिलायन्स इंडस्ट्री तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आता इथे बाय डिफॉल्ट माझ्या इथे NSE सिलेक्ट आहे, तुमच्या इथे ऑल एक्सचेंज सिलेक्ट असतील तर तुम्ही इथे जाऊन सिंपली NSE सिलेक्ट करा, म्हणजे फक्त NSE चे स्टॉक्स तुम्हाला इथे दिसतील. मग इथे तुम्ही रिलायन्स वर क्लिक करून रिलायन्स इंडस्ट्री सिलेक्ट करा. हा कॅन्डलस्टिक चार्टची टाइम फ्रेम किती पाहिजे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आता हा 5 मिनिट कॅन्डल चार्ट आहे, त्याचबरोबर तुम्ही हा 3 मिनिट कॅन्डल चार्ट सुद्धा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही हा 1 मिनिट कॅन्डल चार्ट सुद्धा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही हा डेचा कॅन्डल चार्ट सुद्धा करू शकता. आणि इथे खाली किंवा वरती असे क्लिक करून ड्रॅग करून तुम्ही याची साईज कमी जास्त हे असे मागे पुढे असे करू शकता. स्क्रोल करून असे झूम तुम्ही करू शकता. आता मी इथे 5 मिनिट कॅन्डल चार्ट सिलेक्ट करतो आणि कॅन्डल मोठ्या करण्यासाठी याशी मी स्केल त्याची ड्रॅग करतो. त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता, इथे बार चार्ट आहे, कॅन्डल चार्ट आहे, हॅलो कॅन्डल चार्ट आहे, हायकेनेसी चार्ट आहे, लाईन चार्ट आहे. अशा भरपूर चार्टचा तुम्ही टेक्निकल अनालिसिस करण्यासाठी उपयोग करता, पण शक्यतो सर्व ट्रेडर्स हे कॅन्डल चार्टचाच उपयोग करतात. त्याचबरोबर या प्लस चिन्हावरती क्लिक करून तुम्ही या निफ्टी चार्टचा किंवा या रिलायन्सच्या चार्टचा कोणत्याही दुसऱ्या स्टॉकच्या किंवा इन्स्ट्रुमेंट बरोबर कंपॅरिझन करण्यासाठी याचा उपयोग करू शकता. आता मी इथे बँक निफ्टी सिलेक्ट करतो. तर हे बँक निफ्टीचा चार्ट या रिलायन्सच्या चार्टच्या खाली हा लाईन चार्ट आहे, हा बँक निफ्टीचा आहे. म्हणजे ही रिलायन्सची मुवमेंट अशी झालेली आहे, त्याच वेळी बँक निफ्टीची मुवमेंट ही अशी झाली आहे. दोन्ही स्टॉकची दोन्ही इन्स्ट्रुमेंटचे जर कंपॅरिझन करायचे असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता. आणि हे जर तुम्हाला रिमूव्ह करायचे असेल तिथं बँक निफ्टीवर इथं रिमूव्ह तुम्ही इथून करू शकता. त्याचबरोबर या इफेक्ट चिन्हावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण इंडिकेटर्स ट्रेडिंग व्ह्यू मध्ये सर्वात जास्त बिल्ट इन इंडिकेटर्स आहेत, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत. भरपूर लोकांनी त्यांचे स्वतःचे आयडियाज वापरून स्ट्रॅटेजीज बिल्ड केले आहेत, ते इथे पब्लिश केले आहेत, त्या सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता सिंपली इंडिकेटर्स मध्ये एक कॉमन इंडिकेटर RSI मी यूज करून दाखवतो. आता स्टॉकेस्टिक RSI मी सिलेक्ट करतो. तर या RSI वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या चार्ट वरती हा स्टॉकेस्टिक RSI लागलेला आहे. या RSI चा उपयोग तुम्ही ट्रेडिंग करण्यासाठी करू शकता. तुमचं जे काही इंडिकेटर असेल, कोणतीही स्ट्रॅटेजी असेल ती तुम्ही या इंडिकेटर पॅनल मध्ये जाऊन लावू शकता. आणि हे रिमूव्ह करण्यासाठी या रिमूव्ह बटन वरती डिलीट पेन वर क्लिक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या फंडामेंटल मॅट्रिक फॉर स्टॉक्स या बटनवर क्लिक करून या स्टॉक बद्दल फंडामेंटल अनालिसिस करू शकता. त्याचे इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो, स्टॅटिस्टिक्स या संपूर्ण माहिती पाहू शकता. पण ट्रेडिंग व्ह्यू हे US बेस्ड आहे. तुम्हाला जर इंडियन मार्केटचे फंडामेंटल अनालिसिस करायचे असेल तर तुम्ही मनी कंट्रोल या वेबसाईटचा उपयोग करा. त्याचबरोबर इथे तुम्ही हा इंडिकेटर टेम्पलेट आहे, म्हणजे जर तुम्ही ह्या चार्ट वरती 3-4 इंडिकेटर लावले असतील, ते जर तुम्हाला सेव्ह करायचे असतील तर इथे तुम्ही ते इंडिकेटर सेव्ह करू शकता. आणि त्या एका क्लिकवर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही स्टॉकला एका क्लिकवर या तिन्हीच्या तिन्ही इंडिकेटर तुम्ही ऑटोमॅटिक लावू शकता. त्याचबरोबर या बटनाने तुम्ही अलर्ट क्रिएट करू शकता. म्हणजे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगेल की रिलायन्स, आता इथे ही लाईन बनलेली आहे. आता मला रिलायन्सने जर या 2134 ला रिलायन्सने क्रॉसिंग केले, किती व्हॅल्यूला 2134 ला जर रिलायन्सने क्रॉस केले तर मला अलर्ट भेटला पाहिजे. तो किती ओनली वन्स भेटला पाहिजे. शो पॉपअप सेंड इमेज क्रिएट म्हणले तर इथे ही लाईन तयार झाली आणि इथे हा अलर्ट क्रिएट झाला. मग ज्यावेळी रिलायन्स 2134 ला क्रॉस करेल तर तुम्हाला पॉपअप भेटेल, ईमेल भेटेल, तुम्हाला अलर्ट भेटेल. हा अलर्ट रिमूव्ह करण्यासाठी याच्यावर राईट क्लिक करा. याच्यावर तुम्ही एडिट करू शकता, स्टॉप करू शकता, तुम्ही इथे रिमूव्ह सुद्धा करू शकता. ते S म्हणून रिलायन्सचा तुम्ही अलर्ट जो क्रिएट केला तो रिमूव्ह करू शकता. हा बार रिप्ले आहे. बार रिप्लेचा उपयोग हा तुम्ही मागील स्ट्रॅटेजी किंवा मागील बॅक टेस्टिंग करण्यासाठी याचा करू शकता. हे तुम्हाला पेड व्हर्जन मध्येच फक्त अवेलेबल आहे.
हे आता फ्री व्हर्जन असल्यामुळे इथे हे अवेलेबल नाहीये. केलेली तुम्ही प्रोसेस डिलीट करण्यासाठी किंवा मागे जाण्यासाठी तुम्ही अंडू बटनचा उपयोग करू शकता. हे स्क्रीन लेआउट आहे. याच्यावरती सिलेक्ट करून तुम्ही जर एका स्क्रीनवरती 2 चार्ट पाहणार असाल, 3 चार्ट पाहणार असाल, 4 चार्ट पाहणार असाल तर याचा तुम्ही उपयोग करू शकता. तुमच्याजवळ जर मोठी स्क्रीन असेल तर याचा तुम्ही उपयोग करू शकता. आता हे तुम्ही यूज करू शकत नाही कारण हे नीड अ बिगर मॉनिटर म्हणत आहे किंवा ह्याच्यासाठी तुम्हाला पेड व्हर्जन लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही चार्टचे जे लेआउट आहे ते सेव्ह करण्यासाठी या पॅनेलचा उपयोग करू शकता. हे सेटिंग बटन आहे. हे चार्टच्या प्रॉपर्टीज तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे सिम्बॉलचे, बॉडीचा कलर, बॉडीची ज्या कॅन्डल आहे त्याची बॉर्डर, कॅन्डलची विक याचा कलर चेंज करू शकता, स्केल चेंज करू शकता, अपीअरन्स चेंज करू शकता. हे संपूर्ण जे अपीअरन्स तुम्ही आहे ते या सेटिंगचा उपयोग करून चेंज करू शकता. हे फुल स्क्रीन मोड बटन आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा चार्ट तुम्हाला फुल स्क्रीन मोड मध्ये पाहता येतो आणि एस्केप की प्रेस केल्यानंतर चार्ट हा नॉर्मल मोड वरती येतो. या बटनचा उपयोग करून तुम्ही या चार्टचा स्नॅपशॉट किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. तुमची एखादी स्ट्रॅटेजी जर तुम्हाला दुसऱ्या कोणाला शेअर करायची असेल तर या पब्लिश बटनचा उपयोग तुम्ही करू शकता. आता हे वॉच लिस्ट पॅनेल आहे. याच्यामध्ये तुम्ही आता इनबिल्ट ऍड झालेले आहेत. हे तुम्ही या क्रॉस चिन्हावर क्लिक करून हे रिमूव्ह करू शकता आणि जर तुम्हाला याच्यामध्ये नवीन स्टॉक किंवा इंडेक्स ऍड करायचे असतील तर या प्लस चिन्हावर क्लिक करून याच्यामध्ये स्टॉक्स किंवा इंडेक्स तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही इथून ऍड करू शकता. याच्यावर क्लिक करून असे तुम्ही ऍड करू शकता. त्याचबरोबर आता हा रिलायन्सचा चार्ट सिलेक्ट केलेला आहे त्यामुळे रिलायन्सच्या चार्टची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे पाहता येते. रिलायन्सची करंट प्राइस किती आहे, आता मार्केट क्लोज आहे त्यामुळे इथे तुम्हाला मार्केट क्लोज असे फ्लॅश होते. हाय किती आहे, क्लोज किती आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे पाहता येते. आता इथे तुम्ही पाहू शकता इथे आता बाय डिफॉल्ट मी कोलकाता सिलेक्ट केलेला आहे. तर तुमच्या इथे जर टाइम झोन इंडियाचा नसेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथे कोलकाता सिलेक्ट करा. आता इथे कोलकाता सिलेक्ट करा म्हणजे इंडियन टाइम झोन इथे सिलेक्ट होईल. त्याचबरोबर मागच्या कोणत्याही डेटला तुम्हाला डायरेक्ट जर जायचे असेल तर या गो टू बटनवर क्लिक करा आणि तुम्हाला जर 1 मे किंवा 1 एप्रिलचा जर चार्ट पाहिजे असेल तर 1 एप्रिल सिलेक्ट करून गो टू वर क्लिक करा. तर तुम्ही डायरेक्ट 1 एप्रिलला जा. 1 एप्रिलचा तुम्हाला असा चार्ट पाहता येईल. त्याचबरोबर हे 1 डे, 5 डे, 1 मंथ एका स्क्रीन मध्ये तुम्हाला किती दिवसाचा चार्ट पाहायचा आहे. जर तुम्ही 1 इयर सिलेक्ट केले तर एका वर्षाचा असा तुम्हाला चार्ट पाहता येईल. हे मंथ आहेत, ऑगस्ट, ऑक्टोबर, मार्च हे असे मंथ आहेत. हा एका वर्षाचा तुम्हाला चार्ट पाहता येईल. त्याचबरोबर 5 डेज सिलेक्ट केले तर हे 5 दिवसांचा तुम्हाला चार्ट पाहता येईल. त्याचबरोबर तुम्ही 1 डे सिलेक्ट केले तर एका दिवसाचा तुम्हाला चार्ट पाहता येईल. परंतु या 1 मिनिटच्या कॅन्डलस्टिक आहेत. इथे तुम्ही 5 मिनिट कॅन्डलस्टिक सिलेक्ट केले तर हे बॅक टू द नॉर्मलला येईल. आता आपण हे खालचे पॅनेल पाहू. या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा येते स्टॉक स्क्रीनर. हे भरपूर स्क्रीनर आहेत. हे स्टॉक सिलेक्ट करून त्याला तुम्ही स्क्रीनर यूज करून टेक्निकल ॲनालिसिस करू शकता. हे आहे टेक्स्ट नोट्स. टेक्स्ट नोट्सचा उपयोग तुम्ही चार्टच्या जर तुमच्या काही नोट्स असतील त्या लिहिण्यासाठी याचा उपयोग करू शकता. फाईन एडिटर हे एक एडिटर आहे. याचा उपयोग डेव्हलपर एखादी स्ट्रॅटेजी किंवा इंडिकेटर तयार करण्यासाठी करतात. हे स्ट्रॅटेजी टेस्टर आहे. स्ट्रॅटेजी टेस्टिंग करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे ट्रेडिंग पॅनल आहे. हे आता आपण मागे पाहिले हे capital.com, currency.com हे सर्व US चे ब्रोकर आहेत. याच्यामध्ये तुम्हाला इंडियन ब्रोकर दिसणार नाहीत कारण ट्रेडिंग व्यू ही US वेबसाईट आहे. पण यातील पेपर ट्रेडिंग याचा उपयोग तुम्ही पेपर ट्रेडिंग करण्यासाठी करू शकता. नवीन ट्रेडर पेपर ट्रेडिंगचा उपयोग करून ट्रेडिंगची प्रॅक्टिस करू शकतात आणि अनुभवी ट्रेडर एखादी स्ट्रॅटेजी टेस्ट करण्यासाठी याचा उपयोग करू शकतात. आता हे आपण मिनिमाइज करू. आता इथे आपण पाहू हे आता कर्सर आहे. जर तुम्हाला कर्सर चेंज करायचं असेल तर तुम्ही इथून चेंज करू शकता. तुम्हाला जर डॉट हवा असेल तर तुम्ही डॉट करू शकता. जर तुम्हाला ॲरो हवा असेल तर तुम्ही ॲरो करू शकता. तुम्हाला एखादी लाईन जर चार्ट वरती रेखाटायची असेल, ट्रेंड लाईन तुम्हाला चार्ट वरती हवी असेल तर ट्रेंड लाईन वरती क्लिक करून तुम्ही अशी चार्ट वरती ट्रेंड लाईन ओढू शकता. या बटनाने ती तुम्ही रिमूव्ह सुद्धा करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हॉरिझॉन्टल रे हवा असेल तर तुम्हाला या ठिकाणी जर रे हवा आहे तर तुम्ही इथे क्लिक केले तर असा रे तयार होईल
इथून तुम्ही तो रिमूव्ह करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हे पॅटर्न्स आहेत, हे फिबोनाची रिट्रेसमेंट वगैरे हे पॅटर्न्स आहेत. हे जर तुम्हाला चार्टवरती लावून टेक्निकल ॲनालिसिस करायचे असेल त्याच्यावर सिंपली क्लिक करा आणि असे फिबोनाची रिट्रेसमेंट तुम्ही चार्टवर लावू शकता आणि याचा तुम्ही अभ्यास करू शकता. हे ड्रॉइंग टूल आहेत. ब्रश, हायलायटर, पाथ, रेक्टँगल यांचा उपयोग तुम्ही ड्रॉइंग टूल या अशा आधारे करू शकता आणि याच्यानुसार टेक्निकल ॲनालिसिस करू शकता. त्याचबरोबर हे टेक्स्ट आहेत. जर तुम्हाला चार्टवरती काही टेक्स्ट लिहायचे असतील, काही कॉल आउट लिहायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. टेक्स्टवरती क्लिक करून असे तुम्ही बाय ॲट 1534 अशी किंमत हे करून तुम्ही चार्टवरती लिहू शकता, कॉल आउट करू शकता. त्याचबरोबर हे पॅटर्न्स आहेत. हे पॅटर्न्स हे स्ट्रॅटजीचे पॅटर्न्स आहेत. हे तुम्ही चार्टवरती लावू शकता. त्याचबरोबर हे लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन, डेटची रेंज टेस्ट करण्यासाठी, प्राइसची रेंज पाहण्यासाठी याचा उपयोग तुम्ही करू शकता. तर समजा तुम्हाला या किमतीला बाय करायचे आहे, याचे स्टॉप लॉस आणि टार्गेट जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही इथे लॉंग पोझिशन करू शकता, इथे असे बाय करू शकता आणि तुम्ही पाहू शकता तुम्हाला किती पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस होतोय, तुम्हाला रिस्क रिवॉर्ड किती भेटतोय, तुमचं टार्गेट किती असलं पाहिजे हे या लॉंग पोझिशनच्या बटनवरून तुम्ही काढू शकता. तशा प्रकारे तुम्ही सेल शॉर्ट पोझिशन सुद्धा करू शकता. हे इमोजीज आहेत, याचा वापर तुम्ही चार्टमध्ये करू शकता. ही स्केल आहे, याचा उपयोग तुम्ही पर्टिक्युलर स्टॉकची रेंज मोजण्यासाठी, मेजर करण्यासाठी, म्हणजे या कॅन्डलची जर रेंज मोजायची असेल तर याच्यावरती असे क्लिक करून मी असे पाहू शकतो. ही आता 6.70 पॉईंटची कॅन्डल आहे आणि या सर्व कॅन्डल या जवळजवळ 25 बार्स म्हणजे 25 कॅन्डल्स आहेत. यांनी 7 पॉईंटची मुवमेंट दिलेली आहे. याशी आपण स्केलने मोजू शकतो. चार्ट जर तुम्हाला झूम इन करायचा असेल तर या बटनाचा उपयोग करू शकता. अशा प्रकारे तुम्ही झूम इन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही झूम आउट सुद्धा करू शकता. ही ड्रॉइंग टूल आहे ते रिमूव्ह करण्यासाठी, हाईड करण्यासाठी याचा उपयोग करू शकता आणि या बटनचा उपयोग करून तुम्ही संपूर्ण ड्रॉइंग रिमूव्ह करू शकता. अशा प्रकारे ट्रेडिंग व्ह्यू मध्ये टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी भरपूर फॅसिलिटीज आहेत. याचा उपयोग करून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. मी सुद्धा ट्रेडिंग व्ह्यू वेबसाईटचा उपयोग टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी करतो. याच्यामध्ये माझे स्ट्रॅटजी, पॅटर्न, जे माझे 7 सेटअपचे सपोर्ट, रेजिस्टन्स संपूर्ण मी या ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटमध्येच वापरतो आणि मी ट्रेडिंग करतो. तुम्हाला सुद्धा जर ट्रेडिंग व्ह्यू वेबसाईटचा उपयोग करायचा असेल तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ट्रेडिंग व्ह्यूची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. ट्रेडिंग व्ह्यू वेबसाईट ओपन होईल. त्याच्यामध्ये तुमच्या जीमेलच्या अकाउंटने लॉग इन करा आणि फ्री अकाउंट तुम्ही ट्रेडिंग करण्यासाठी यूज करू शकता. पेपर ट्रेडिंग हा कन्सेप्ट सुद्धा छान आहे. हा कन्सेप्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मी डेली ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेडिंग व्ह्यू या वेबसाईटचाच उपयोग करतो. माझे हे जे 7 सेटअप आहेत यांचे टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी सुद्धा मी ट्रेडिंग व्ह्यूचाच वापर करतो. हे जे माझे 7 सेटअप आहेत ते मार्केटमध्ये वारंवार बनत असतात. निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक्समध्ये हे सेटअप वारंवार बनत असतात आणि मी त्याचा फायदा घेत असतो. या 7 सेटअपवरती मी पुस्तक पण लिहित आहे ज्याचे नाव आहे डे ट्रेडिंग विथ 7 सेटअप आणि मी 1 दिवसाचा ऑनलाईन वेबिनारचा प्रोग्राम पण घेतो ज्याचे नाव आहे 7 सेटअप प्रोग्राम ऑफ डे ट्रेडिंग. प्रत्येक रविवारी हा मी माझा वेबिनारचा प्रोग्राम घेतो. याच्यामध्ये मी संपूर्ण हे 7 सेटअप लाईव्ह उदाहरणाने प्रात्यक्षिक स्वरूपात समजावून सांगतो. जर तुम्ही पण या 7 सेटअपचा उपयोग करून डेली ट्रेडिंग करण्यासाठी उत्सुक असाल तर माझ्या वेबिनारला जॉईन व्हा. माझ्या या 1 दिवसाच्या वेबिनारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा. PDF फाईल ओपन होईल. त्या PDF फाईलमध्ये या वेबिनारची फी, अनुक्रमणिका, टायमिंग संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. वेबिनार जॉईन करण्यापूर्वी ती संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला ट्रेडिंग करायचे आहे पण तुम्हाला काही अडचण असल्यास किंवा या वेबिनारबद्दल तुम्हाला काही दुविधा असल्यास, विकेंडचा प्रॉब्लेम असल्यास तुम्ही मला या ईमेलवरती ईमेल करू शकता किंवा या मोबाईल नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करून मला कॉन्टॅक्ट करू शकता.
मी असेच शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या टॉपिकवरती एकदम सोप्या भाषेत व्हिडिओ बनवणार आहे। तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे आहे तो तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा। मी त्या टॉपिकवरती व्हिडिओ नक्की बनवेन। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा आणि माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन ट्रेडर अँड ट्रेनर चॅनेलला सबस्क्राईब करा।